सोलापूर शहरात विविध भागांमध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून त्यावर भारत चावल ब्रँड नावाने तांदूळ विकणाऱ्या टोळीचा शोध लावून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करा असा आदेश सोलापूर जिल्हा वितरण अन्नधान्य अधिकारी यांनी सोलापूर शहरातील अ ब क ड परिमंडळ अधिकाऱ्यांना दिला आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। सोलापूर शहरात वाड्यांवर व गरीब कामगार वस्त्यांवर झोपडपट्टी वसाहतीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून भारत ब्रँड चावल 4 चाकी गाड्यांवर, ट्रॉलींवर, कंटेनरवर विकण्यात येतोय। तर सदरील तांदूळ 29 रुपये प्रति किलो या दराने विकला जात असून त्याचबरोबर ग्राहकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड व रेशन कार्डचे झेरॉक्स असे गोपनीय व महत्त्वाचे कागदपत्र घेत आहेत। म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चौकशी करावी असे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। त्यावरून अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर यांनी सोलापूर शहरातील अ ब क ड विभागीय अधिकारी यांना संबंधित प्रकरणी तांदूळ विक्री टोळीचा तपास करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी असे आदेशही काढण्यात आले आहेत, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे। जय महाराष्ट्र। सोलापुरात गेल्या 15 दिवसापूर्वी जो भारत देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचे फोटो आणि भारत चावल ब्रँड या नावाचा फलक आणि डिजिटल बोर्ड लावून ठिकठिकाणी तांदूळ माफियांनी नागरिकांचे ग्राहकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड, रेशन कार्डचं झेरॉक्स घेऊन तांदूळ विक्री करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सोलापुरात झालेला आहे। याबाबत शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत सर्व शिवसैनिकांनी, त्यापैकी उपशहर प्रमुख जानकर, जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्या आदेशानुसार सदर गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली। या बाबतीमध्ये जेलरोड पोलीसमध्ये गुन्हा दाखल झाला आणि एक निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला की या संबंधित लोकांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करा। हे लोकांची फसवणूक आणि राजकीय जाहिरातबाजीचा हा विषय आहे, अशा प्रकारची मागणी केल्यावरून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे तो पत्र पाठवला आणि त्यानुसार माननीय अन्नधान्य वितरण अधिकारी सोलापूर विभाग यांनी परिमंडळ अ ब क ड या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आदेश काढलेला आहे। संबंधित तांदूळ विक्रेत्या माफियांना ताब्यात घेऊन प्रकरण सखोल चौकशी करून कारवाई करा, अशा प्रकारचा आदेश देण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे त्याचं एक प्रत आम्हाला देखील त्यांनी पाठवून दिले तक्रारदार म्हणून। या बाबतीमध्ये एक मोठं स्कॅन्डल, एक मोठं रॅकेट या ठिकाणी आपल्याला समोर येण्याचे चिन्ह नाकारता येत नाही आणि या बाबतीमध्ये खरोखरच चौकशी व्हायला पाहिजे अशा प्रकारची मागणी मी करीत आहे। आणि अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना कदापि स्वस्थ बसणार नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कदापि स्वस्थ बसणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।